श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1294व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण द्वादशी, शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023। आज धनत्रयोदशी आहे। सर्व गुरुबंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पुढील भागाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या भागात पुढे म्हणतात, शक्ती आकारात आली की त्यामुळे जनकल्याण व्हावे ही इच्छा असते। हिंदूंना हे ज्ञान आहे, इतर धर्मियांना हे असे ज्ञान नाही। पूजा अर्चा हे त्यासाठी करणे आवश्यक आहे। ही पद्धत संत जनांनीही चालू ठेवली। गुजराती लोकांतही काही ठिकाणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भगवंताची सेवा चालू असते। कुळाचार व कुळधर्म हे आपल्याकडे करायची प्रथा आहे, त्याच्या मागेही तोच उद्देश असतो। सुष्ट व दुष्ट अशा दोन्ही प्रकारच्या देवता असतात, त्याप्रमाणे पुरणाचे व मांसाचे नैवेद्य करायला लागत असतात। आपल्या कुळाचारात जर प्राण्याची हत्या म्हणजेच बळी देण्याची पद्धत असेल तर त्या परंपरेप्रमाणे ती पद्धत चालू ठेवायला हरकत नाही, त्यामुळे पाप काही लागत नाही। जुन्या रूढी परंपरा ज्या असतील त्या सर्वांनी पाळा, परंपरेच्या विरुद्ध कोणीही जाऊ नका। इथे गाणगापुरातही देव दुपारी भिक्षा मागायला येतात अशी कल्पना आहे, तेव्हा तुम्ही इथे गाणगापुरात आल्यावर एक दिवस भिक्षा मागून घ्यायला हरकत नाही। तुम्ही त्यासाठी दारोदारी सर्वांनी जायची गरज नाही। तुम्ही येथे नित्याने भिक्षा घेणाऱ्यांच्या वाट्यात सहभागी होऊ नका। गावातल्या प्रथा या योग्यच असतात। एखादा चमचा तरी भिक्षा इथे तुम्ही स्वीकारा। ज्या गावी जाल तेथील विचार तुम्हाला पाळायला पाहिजेत। मीही पूर्वी इथे भिक्षा मागितलेली आहे। पुढे माझे आचार विचारांचे नियम बदलले म्हणून मला तसे भिक्षा घेणे बंद करावे लागले। क्षेत्रांचे नियम हे तेथील महत्त्व सांभाळण्यासाठी आपण सर्वांनी पाळायलाच पाहिजेत। असे असले तरी तुम्ही कसलेही स्तोम जास्त करू नका व तुमच्या आचारात सेवेमध्ये कसलीही उणीव ठेवू नका। भगवंताला प्रदक्षिणा घालण्याची ही एक परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे। हल्ली खूप माणसं आपण प्रदक्षिणा घालत असताना पाहत असतो, परंतु ते अज्ञानाने भराभर प्रदक्षिणा घालून त्यांच्या मनात ठरवलेल्या संख्ये एवढ्या पुऱ्या करीत असतात। प्रदक्षिणा अतिशय सावकाश शांत चित्ताने करायच्या असतात। तसे केल्याने मनाची स्थिरता होते। एखादी गरोदर स्त्री तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेला कुंभ घेऊन चालताना जशी काळजी घेईल व तशा गतीने चालू शकेल अशा गतीने हळूहळू प्रदक्षिणा घालावी। प्रदक्षिणा चालू असताना आपसात कोणीही काहीही बोलू नये। पती पत्नी मुले परिचितांशी बोलू नये। अशा शांत व स्थिर चित्ताने फक्त एक प्रदक्षिणा देवाला घातली तरी पुरे असते। आपल्या एका जन्मासाठी एक प्रदक्षिणा समजावी अशी पद्धत आहे। आपला प्रवास अनेक जन्मातून झालेला असतो, म्हणून प्रत्येक जन्मासाठी एक या हिशेबाने अनेक जन्मांच्यासाठी अनेक प्रदक्षिणा देवाला घालणे जरुरीचे आहे। हे सर्व करताना प्रत्येक प्रदक्षिणेला काळजी घेणेही तेवढेच जरुरीचे आहे। आपण ज्या भगवंताला प्रदक्षिणा घालीत असतो त्याची मूर्ती रूप आपल्या मनात साठवीत राहावे, म्हणजे आपले चित्त लवकर स्थिर होऊ लागते व इतरत्रही आपले लक्ष लागत नाही। पूर्वी ब्रह्मर्षी नारद मुनी फिरत फिरत चालले असताना त्यांनी कर्नाटकात भक्ती झोपलेली पाहिली, तेव्हा त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला। भक्ती झोपेतून उठली खरी, परंतु तेव्हा तिने नारदांना सांगितले, जर तुम्ही
आत्ता मला उठवले असले, मी तुम्हाला सांगून ठेवते की मी येथेच कर्नाटकात राहणार आहे, आणखी कुठेही इतरत्र जाणार नाही. त्यामुळे आद्य शंकराचार्यांनीही आपला एक मठ कर्नाटकात काढलेला आहे. भक्तीचे कर्नाटकात वास्तव्य असल्यानेच तिथे सर्व कला, गायन, नृत्य इत्यादी सापडतात. तेथील लोकांच्यात दोष फक्त एकच की त्यांना गोड बोलता येत नाही. त्यांचे आपसात बोलणे चालू असले तरी ते आपल्याला 10 मिनिटांपेक्षा अधिक ऐकवत नाही. मुसलमान समाजात मौलवी लोक त्यांच्या जनतेला शिक्षण घेऊ देत नाहीत. शिक्षण नसल्याने ते धर्मांध राहतात. त्यांच्यात त्यामुळे केवळ धर्माभिमान व उपभोग हेच गुण त्यांच्यातील वाढीला लागतात. तसे केल्याने ते कोणालाही कापाकापी करीत सुटतात. मंदिरे, मूर्ती आपल्या देवांच्या तोडीस असतात. आपल्या धर्मात उपभोगाला स्थान नाही. समाजात आता बदल घडू लागला आहे. या आपल्यामध्ये होणाऱ्या बदलाचे त्यांनी भान ठेवले पाहिजे. आता भविष्यात त्यांचे काहीही चालणार नाही. खालचा वर्ग त्यांना बरोबर घेऊन आपल्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करीत असतो. हल्ली सरकारी धोरणेही अल्पसंख्याकांचे लाड करण्याकडेच असतात. मध्यंतरी मी आजारी होतो तेव्हा TV बघण्याचा योग आला. त्या कार्यक्रमात कारखान्यामध्ये मशीनची पूजा करताना दाखवले होते. पूजा केवळ म्हणायचे खरी, ती पूजेची चेष्टाच चालू होती. पूजा सांगायला जी व्यक्ती बसवली होती तिचे बोलणे, उच्चार, आविर्भाव हे काहीच योग्य नव्हते. आपण कोणी त्याची तक्रार करत नाही, त्यामुळे असे चालून जाते. इतर धर्मियांच्या पूजेची नक्कल ते कधी करून दाखवत नाहीत. त्यांनी कधी मशिदीतील नमाजाची चेष्टा TV वर दाखवल्याचे ऐकिवात नाही. आपल्या पूजेचीच फक्त विकृती दाखवतात. काही लोक म्हणतात विश्वेश्वराच्या समोर काशीला पायाखाली वेद तुडवला जातो. परंतु यावर आमचं म्हणणं असं आहे की आमचे वेदच एवढे अफाट आहेत की त्यामुळे पाय ठेवायलाही जागा उरत नाही. आपल्याच धर्मावर आपलेच लोक टीका करीत असतात. त्यामुळे परधर्मीयही काहीही बोलू लागतात. खरे पाहता आपण ईश्वराचे दर्शन घेतो व त्याच्या चरणी प्रार्थना करीत असतो. पण काही दुसऱ्या धर्माचे लोक स्मशानातच नमाज पडतात. किती विचित्र परिस्थिती आहे. आपण सर्वांनी याची नोंद घ्यायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.